सकाळच्या नाश्त्याला छान असा पोह्यांचा नाश्ता. बिना कांदा मिक्स करता पोहे बनवून घेतलेले आहेत. एक नंबर होतोय. आणि आता मी चालले ऑफिसला, टाईम नाही आहे. आणि सकाळी ना ॲक्च्युली लेट नाही आहे, लवकर उठले. आणि खूप झाडांना फळं बिलं लागलेले आहेत इकडे ना. इथे लिंबू आहे, लिंबाला लिंब लागलेत ना, तर असं वाटते. काल ना मी इथून जात होते, येलो कलरचा साप होता तो. पहिल्यांदा तो इथे होता, नंतर जाऊन तो पुढे थांबला, इथे त्या झाडाजवळ थांबला आणि परत इथे आला आणि माझ्याकडे बघतोय. किती मोठा होता आणि हा लांब. मी राहते ते मेन म्हणजे जंगलातच राहते, सो आम्हाला सापांचं काही नाही, पण चावण्याची भीती वाटते. आमच्याकडे ना स्वतःच्या जेवढ्या जागा आहेत ना लोकांच्या, त्यांनी स्वतःच्या जागेत घरं बांधलेल्या शेतावर आणि तिथेच राहतात. गावात ना किचकटच्या जमान्यात राहण्यापेक्षा आपल्या शेतावर एकांत राहिलेलं बरं, अशाच पद्धती लोक राहतात. ते लांब लांब माहिती आहे, कोणाला आवाजही जाणार नाही अशा ठिकाणी राहतात. म्हणजे कोणालाच काही आवाज नाही येणार अशा ठिकाणी सगळ्यांची घरं आहेत. एवढी लांब लांब घरं आहेत. एक लांब घर आहे, पुढे एक नारळीचं झाड दिसते, तिथे एक घर आहे. हा इथे एक घर आहे. आमचं तर एकदम टोकालाच आहे. अशी 3, 4, 5, 6 आमची घरं आहेत इथेशी नवीन बांधली. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आणि सकाळी वाजले 7:30. सूर्य बघू शकता. आणि इकडे वरती आहे ना आदिवासी वाडी आहे. तर मी जंगलातून बाहेर पडले. समोर दिसतोय तो ट्रॅक. भाज्या पहिल्यांदा मी कट करून घेतल्या सर्व. आवडीनुसार तिखट, मिरचीने किसून घेतलेला आला, कट करून घेतलेला टॅमॅटो, मीडियम साईजने कट करून घेतलेला बटाट. आणि हा फ्लावर मी फक्त फुलं जेवढी असतील ना तेवढी फुलंच घेतलेली आहेत, बाकीचं मी काही घेतलेलं नाही आहे. जो कडकवाला डेंटल असतो ना तो घेतलेला नाही आहे. याप्रमाणे शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे. त्यात फ्लावर आणि शिमला मिरची आणि टॅमॅटो बारीक कट करून घेतलेले. त्यात कट केल्यानंतर लगेच पाण्यामध्ये डिप करून वॉश करून घ्यायचं आहे, नाहीतर बटाट काला पाडतो स्टार. आणि हे मी घरातलेच पोहे, म्हणजे घरात जे बनवते ना मी पोहे भातापासून, तेच पोहे घेतलेत. नॉर्मली पाण्यामध्ये भिजवून घ्यायचेत पोहे आणि जास्तही पाणी मिक्स नाही करून घ्यायचं आहे. पोहे भिजवण्यासाठी पाणी मी मिक्स करून घेतलेलं आहे. याप्रमाणे सुटसुटीत असा पोहा व्हायला पाहिजे एवढंच पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. मध्ये थोडी हळद मिक्स करून घ्यायची आहे. तर मिक्स करून घ्यायचं आहे. आपण ज्यावेळी फोडणी लावणार आहोत ना त्यावेळी पण हळद मिक्स करून घेणार आहोत. आणि याप्रमाणे हळद जर मिक्स केले ना तर छान पोहे दिसतात. आणि तडतडून घ्यायचे तेलामध्ये जिरा, हिंग, कढीपत्ता, त्याची आवडीनुसार तिखट घ्यायची. आणि आल्याचा मी छोटा तुकडा खिसून घेतलेला आहे. यामध्ये तुम्ही कांदाही मिक्स करू शकता, पण मी कांदा नाही यामध्ये मिक्स करत आहे. हळद मिक्स करून घ्यायचं आहे. आणि लगेच याच्यामध्ये बटाट मिक्स करून घ्यायचं आहे. तेलावर फक्त बटाटच मिक्स करून घ्यायचं आहे. बटाट नॉर्मली शिजण्यासाठी तेलावर सॉटे करून घ्यायचं आहे. बटाट मध्ये उकडून जरी बटाट यामध्ये मिक्स केलात ना तरीही चालेल. मी उकडून नाही घेतलं, ह्याच्यामध्येच नॉर्मली आता शिजून घेणार आहे बटाट. थोडाच पाणी मिक्स करून झाकण देऊन शिजून घ्यायचं आहे बटाट. बटे की नाही ते चेक करून. आहे ना हा 90% शिजून घ्यायचा. जास्त आहेत ना ह्या मिक्स करून घ्यायचे आहेत. मी सर्व एकत्रच मिक्स करते. फ्लावर आणि शिमला मिरची जास्त शिजून नाही घ्यायचं आहे, 50%च शिजून घ्यायचं आहे. आपण बटाट ऑलरेडीच पहिल्यांदा शिजून घेतलेला आहे. आणि जो राहिलेला असेल बटाट तोही शिजेल. बट ह्याच्यामध्ये आता पाणी बिनी वगैरे काही मिक्स नाही करून घ्यायचं. याच्यावर सॉते करून घ्यायचं आहे, कारण की आम्हाला टॅमॅटो मिक्स केलेलं आहे ना त्या मॉइश्चरमध्येच सर्व भाजी शिजेल. चवीपुरता मीठ मिक्स करून घ्यायचे. ते झाकण देऊन शिजून घ्यायचे. यामध्ये जराशी नॉर्मली भाजी झाली ना 5 मिनटामध्ये लगेच पोहा मिक्स करून घ्यायचा. जो भिजवलेला पोहा होता ना मी ऑलरेडी पटकन मिक्स केला, त्यावेळी व्हिडिओ मी ऑन नाही केली. बट यामध्ये पोहा सर्व मिक्स करून घ्यायचा आहे. भिजवलेला पोहा होता ना तो मिक्स करून
गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवून 2 मिनिटे झाकण देऊन परत ठेवून घ्यायचं आहे गॅसवर. फ्लावर आणि यामध्ये शिमला मिरची आहे ना ती पूर्णपणे मी शिजून नाही घेतलेली, 50%च शिजून घेतलेली आहे. आणि जर जास्त शिजून घेतलीत ना तर पोहा खाण्यात एवढी मजा नाही येत. यामध्ये आवडीनुसार साखर, थोडीच जास्त नाही. साखर मिक्स केली ना त्याला चव छान येते पोह्यांना. आणि या पोह्यांमध्ये मी कांदा नाही मिक्स करून घेतलेला. मिक्स करून घ्यायचं आहे. प्लेटमध्ये सर्व. आणि IF व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. सकाळच्या नाश्त्याला पोहे सबच्या वरून खोबराही मिक्स करू शकता. ओला खोबरा असेल ना तर अजून भारी. टॅमॅटो आणि लिंबूची गार्निशिंग करून. आणि IF व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सकाळच्या नाश्त्याला छान असा पोह्यांचा नाश्ता. आणि IF व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पोह्यांचा नाश्ता आहे ना खूप भारी होते, एकदा ट्राय नक्की करून बघा. बिना कांदा मिक्स करता पोहे बनवून घेतलेले आहेत, 1 नंबर होतोय. एकदा ट्राय नक्की करून बघा.